मित्रांनो नमस्कार. आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्ट या आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मागच्या पॉडकास्टमध्ये एका तरुण तडफदार अशा IRS ऑफिसरशी आपण गप्पा मारल्या होत्या. तुम्हाला आठवत असेलच, समीर वानखेडे. आज समीर वानखेडेंसारखाच एक तरुण तडफदार, पण तो राजकारणी आहे, ऑफिसर वगैरे नाही. पण राजकारणी असूनही या राजकारणाचं लक्ष जनसामान्यांच्या प्रश्नांकडे जास्त असतं. तो शोधून शोधून ती प्रश्न काढतो आणि त्यातले जे काही घोटाळे आहेत, प्रशासनातले घोटाळे असतील किंवा जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत काही प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींकडे अगदी बारकाईनं व्हिजिलन्स ज्याला आपण म्हणतो ना, त्या प्रकारचं लक्ष ठेवून असणारा हा जो नेता आहे, तो सध्या अंधेरी पश्चिमचा आमदारही आहे भारतीय जनता पक्षाचा. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं राजकीय करिअर किंवा राजकीय कारकीर्द सुरू केली होती, ती सामान्य नगरसेवक ज्याला गटर मीटर वॉटर याची म्हणजे जी बेसिक जी गोष्ट असते त्याची आधी जाण आहे, आणि त्यानंतर मग संसदेतले किंवा विधान भवनातले जे प्रश्न, या सगळ्या गोष्टींकडे अतिशय गांभीर्यानं बघणारे असे अमित भास्कर साटम आज आपल्यासोबत आहेत. साटम साहेब नमस्कार. नमस्कार. डिजी9 पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आम्ही नेहमीच असा प्रयत्न करतो की डिजी9 पॉडकास्ट या आमच्या थोड्याशा हटके कार्यक्रमामध्ये काही हटके लोकांनाच बोलवायचं. समीर वानखेडेंनंतर तुम्ही दुसरे आहात ज्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आता 2024 लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे, त्या ह्याच्यातून तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. मुळात असं आहे की या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी म्हणजे काही मुद्दे, काही प्रश्न चर्चेला येत असतात, पण सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत ना, ते घेऊन तुम्ही लढत आलात आजवर. तर ह्या निवडणुकीकडे तुम्ही जेव्हा एका वेगळ्या अँगलने बघता, तर तुमच्या डोक्यात तुमची ती पहिली निवडणूक येते का, जी निवडणूक तुम्ही लढला होतात आणि दुर्दैवानं त्यात तुम्हाला पराभूत व्हावं लागलं होतं? आणि तुमच्याबद्दल मी असं ऐकून आहे की तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी होता. मग पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी जो असतो तो पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतो, निवडणुकीच्या रिंगणात उतरतो. मग तो पराभव कसा झाला होता आणि त्या पराभवाचं तुम्ही विश्लेषण कसं करता तुमच्या शब्दात? सर्वप्रथम तर नोकरी करत असताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतच होतो, MBAचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर. आणि 2004 साली मी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो. आणि मग 2007ला मला पहिली महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने त्यावेळेला 1200 मतांनी माझा पराभव झाला होता. परंतु त्यावेळेला एक मंत्र मला दिलं गेलं होतं की हार के बाद ही जीत होती है, जीत के बाद हार नाही होती. आणि त्याच्यामुळे त्या पराभवातून शिकून नंतर मुंबईच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा मला 2012 साली संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं आणि पहिल्यांदा नगरसेवक म्हणून 2012 साली मी निवडून आलो. त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याच्या प्रवाहाबरोबर तर कुणीही पोहतं, पण पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जो व्यक्ती स्वतःच्या उद्देशापर्यंत पोहोचतो तोच खरा व्यक्ती असतो. आणि त्यामुळे पर्सिव्हिअरन्स, हार्डवर्क, डेडिकेशन, कमिटमेंट हे सगळं ठेवून, चिकाटी ज्याला म्हणतात ते ठेवून 2012 साली मी यश मिळवलं. नंतर मग दोनदा विधानसभेची संधी मिळाली, जनतेने दोनदा मला निवडून दिलं. असं गेले अनेक वर्ष, गेली आता 24 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. बरोबर. मुद्दा तोच आहे, पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी. मग हा जो विद्यार्थी असतो, जसं मी मगाशी म्हणालो की तो सतत त्याच्या डोक्यात विचार चालू असतात, कारण तुमच्या अभ्यासक्रमात जे शिकवलं जातं, जे ट्रायल अँड एररचा जो फंडा आहे तो वापरून की नेमकं काय होणार आहे, म्हणजे परसेप्शन करणं, इमॅजिनेशन करणं आणि मग सत्यस्थिती काय याचा अनुमान घेत आपण नेहमीच एक अंदाज लावत असतो की भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा मिळतील, विरोधकांना इतक्या जागा मिळतील. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या नजरेसमोर येतात आणि आता हा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीनं भारतभर जो जल्लोष सुरू आहे, अबकी बार 400 पार, तर हे काही जण म्हणतात की नाही, हे होणं शक्य नाही, काही जण म्हणतात की सहज होऊन जाईल. सर्वसामान्य माणूस गोंधळलेला आहे. एक परत तोच मुद्दा की
पॉलिटिकल सायन्स यात पुन्हा पुन्हा येतं, कारण राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची एक जी सवय लागली जाते ना या अभ्यासक्रमातून, ती तुम्हाला लागलेली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासही असतो. तर काय वाटतं तुम्हाला की ह्या निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं? मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारने ज्या प्रकारे या हिंदुस्थानचा इतिहास घडवण्याचं काम केलेलं आहे किंवा क्रांती घडवण्याचं काम केलेलं आहे, अगदी स्वच्छ भारत पासून डिजिटल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आर्टिकल 370चं ॲब्रोगेशन असेल, राम मंदिराचं निर्माण असेल, अशा अनेक विषयातून म्हणजे भारत ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला भारत 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, ती आज 5व्या क्रमांकाची आहे आणि 2027 पर्यंत भारत ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की भारतीयाच्या पासपोर्टची व्हॅल्यू वाढवण्याचं काम हे मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. भारतीयाचा मान सन्मान जगाच्या पाठीवरती वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. भारतीयाकडे आणि भारत देशाकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या जनतेने हा निर्णय केलेला आहे की अब की बार 400 पार. पण काही मुद्दे तर असतील की ज्या गोष्टींवरती मोदीजी हे सगळं बोलतायत, अब की बार 400 पार. मुद्दे मी सांगितलं ना, अगदी 15 ऑगस्ट 2014 लाल किल्ल्यावरती स्वच्छ भारतचा नारा दिल्यापासून उज्ज्वला योजना असेल, पीएम आवास योजना असेल, नोटबंदीच्या माध्यमातून जी काही अर्थव्यवस्थेला एक वेगळी काळाटणी देण्याचं काम जे मोदीजींनी केलं असेल किंवा मोदीजींनी हे दाखवून दिलं की ये नया भारत है, हमारे तरफ कोई आंख उठाकर देखेगा तो ये नया भारत है, ये घुसेगा भी और घुस के मारेगा भी. त्यामुळे भारताची फॉरेन पॉलिसी ज्या प्रकारे बदलली, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्या प्रकारे बदलला. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो की गेल्या 102 वर्षामध्ये मानवतेवरती आलेलं सगळ्यात मोठं संकट हे कोविड होतं. त्या कोविडच्या काळामध्ये 140 कोटीच्या देशाला 6 महिन्यामध्ये पूर्णपणे व्हॅक्सिनेट करून त्या कोविड मधनं बाहेर काढून आत्मनिर्भर भारतचं 20 लाख कोटीचं पॅकेज देऊन, मी तुम्हाला सांगतो चीनमध्ये तर अगदी 2023 पर्यंत लॉकडाऊन होतं. आपण सगळ्यात पहिलं लॉकडाऊन उठवलं, सगळ्यात पहिलं संपूर्ण देशाला व्हॅक्सिनेट केलं. देशालाच नाही केलं पण जगाच्या पाठीवरती 92 देशांपर्यंत भारताने आपली व्हॅक्सिन जी आहे ती पोहोचवली आणि गरिबांना मोफत राशन देण्याचा जी काही योजना आहे मोदीजींची ती अजून सुरू आहे. आणि अर्थव्यवस्थेला ज्या प्रकारे चालना दिली, मला वाटतं मागच्या वर्षी जीएसटी कलेक्शन हायएस्ट एव्हर जीएसटी कलेक्शन होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यापासून भारताचा चेहरा हा जगाच्या नक्षावरती उज्ज्वल करण्यापासून, जगाचा भारतीयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यापासून, या सगळ्याच गोष्टी फक्त 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीजींनी करून दाखवल्या आणि त्याच्याच आधारावरती अब की बार 400. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 2014ला महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि 2014 ते 2019 ही एक टर्म मिळाली 5 वर्षाची पूर्ण. त्या 5 वर्षात बऱ्याच गोष्टी ज्या पद्धतीनं मोदीजींनी सुरुवात केली होती केंद्रात, तशीच सुरुवात महाराष्ट्रातही झाली. विकास इकडेही वेग पकडत होता, पण हा विकास नंतर हरवला 2019 नंतर. आणि आपण जसं कोविडचा उल्लेख केला की त्या 2-2.5 वर्षात कोविडनेही बराच घोळ घातला. पण त्या कोविडचा फायदा घेऊन एका बाजूला विकास तर थांबवला गेला, पण दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची दालनं उघडली गेली. या पहिल्या 5 वर्षात आणि त्यानंतर 2022ला जे सत्ता परिवर्तन झालं आणि पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, खरी शिवसेना यांची युती पुन्हा सत्तेत आली आणि आता ह्या सत्तेकडून काही थांबलेली कामं, विकास कामं ती पुन्हा सुरू झाली. हा जो काही मधल्या 2-2.5 वर्षाचा जो कालावधी होता जिथे ही सगळी विकास कामं ठप्प झाली होती, महाराष्ट्र एका अर्थाने बॅकलॉगला गेला, पाठी पडला, पिछाडीवर होता असं आपण सातत्याने बोलत होतो. ती पिछाडी भरून काढली जाते असं वाटतं तुम्हाला या सध्याच्या या कारभाराकडे बघता? मला वाटतं की सर्वप्रथम तर 2014 साली ज्यावेळेला देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ज्या प्रकारे 5 वर्षामध्ये
त्यांनी एक स्वच्छ आणि एक चांगलं एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन देण्याचा प्रयत्न जो महाराष्ट्रामध्ये केला, म्हणजे अगदी जलयुक्त शिवारपासून सोलर पंपांपासून कृषीला चालना देण्यापासून ते कोस्टल रोड, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मेट्रोची कामं असतील, वर्ल्ड ट्रान्सफर बंदीची कामं असतील, या अशा मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला सुरू करण्याचं काम असेल किंवा मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेचं काम सुरू करण्याचा विषय असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आणि मेक इन महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आणून महाराष्ट्राला, म्हणजे ज्या प्रकारे जसा देश पुढे जात होता त्या प्रकारे महाराष्ट्राचा देश पुढे जाण्यामध्ये मोठा वाटा, सिंहाचा वाटा महाराष्ट्राचा होता. पण कुठे ना कुठे 2019 साली जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच्यानंतर 2.5 वर्षाचा अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे होतं, आपल्याला तर माहितीच आहे की कशा प्रकारे पालघरला साधूंचं हत्याकांड झालं, कशा प्रकारे या सरकारच्या विरुद्ध आवाज उचलणाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं, कशा प्रकारे पोलिसच बॉम्ब ठेवायचे, पोलिसच मर्डर करायचे, कुणाचं तरी अभिनेत्रीचं घर तोडलं जायचं, आणि असं पूर्णपणे केऑस, अनार्की ज्यांना म्हणतात, आणि भ्रष्टाचार, हे अशा प्रकारे वातावरण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे 2.5 वर्षात कुठेतरी महाराष्ट्राला ब्रेक झाला. कामं थांबली. आरेच्या कारशेडसाठी 2,700 झाडांचा भाऊ करत मेट्रोचं कामं थांबवली, 10,000 कोटी मेट्रोचा खर्च वाढला, इतरही कामं सगळी थांबली, आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राला एक ब्रेक लागण्याचं काम हे 2019 ते 2022 साली झालं. परंतु 2022च्या नंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, जे थांबलेले अडलेले जे प्रकल्प होते ते पुन्हा एकदा कुठेतरी रुळावरती आणण्याचं काम या सरकारने केलं. मग जलयुक्त शिवार पुन्हा चालू झालं, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट जो कचऱ्याच्या टोपलीत टाकला होता तो पुन्हा त्याला रिज्युमिनेट करण्यात आलं, मेट्रोची थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू झाली. आता याच वर्षी, गेल्याच वर्षी आपण बघितलं की पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं फर्स्ट फेजचं आपण उद्घाटन सुद्धा केलं, कोस्टल रोड पार्टली आपण इनॉग्रेट केला, अटल सेतू आपण इनॉग्रेट केला, आणि महत्वाचं म्हणजे जे मोदीजीचे किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये केंद्रात येतात त्या 6,000 रुपयाला महाराष्ट्राने 6,000 रुपयाची जोड देऊन आपल्या शेतकऱ्यांना 6 नाही तब्बल 12,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये देण्याचं काम सुद्धा, जो अर्थसंकल्प मागच्या वर्षी देवेंद्रजींनी मांडला होता अमृत काळाचा, त्या अर्थसंकल्पामध्ये ते सुद्धा करण्यात आलं. आणि त्यामुळे कुठे ना कुठे ब्रेक लागलेली गाडी ही पुन्हा एकदा 3rd आणि 4th गिअर मध्ये धावायला सुरुवात झालेली आहे, आणि हा बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे आता सुरू होईल. तुम्ही मागच्या त्या 2.5 वर्षांचा उल्लेख केला बऱ्यापैकी, म्हणजे पोलिसच कसे जे जनतेचे रक्षक असतात ते भक्षक बनून वागत होते आणि बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या. त्यात खास करून तुम्ही कोविड काळात झालेला भ्रष्टाचार जगासमोर आणलात, आणि मला वाटतं त्याच्या इतकं, म्हणजे त्या गोष्टीवर जे खोदकाम तुम्ही केलंय तितकं खोदकाम कोणी दुसऱ्याने केलं नसेल. तुमची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली होती, भ्रष्टाचाराचा कोविड म्हणून. त्यात अनेक गोष्टी, अनेक त्या अनुक्रमणिकेत जर तुम्ही वाचल्यात तर त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपण प्रामुख्याने ज्याला मोठी आपण म्हणतो की ज्याची चर्चा जास्त झाली ती बॉडी बॅग्स, नंतर रेमडेसिवीरचा घोटाळा, हे मोठे सगळे अशा हे होते, ठळक मुद्दे होते की जे दिसून येत होते की 2,000 रुपयाची वस्तू डायरेक्ट 7,000 रुपयाला विकली गेली. रेमडेसिवीर 400 रुपयाची जी गोळी प्रत्यक्षात मिळते ती अगदी 18,000-20,000 हजाराला, प्रसंगी 50,000ला विकली गेली त्यावेळेला. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याकडे कुणाचं लक्ष गेलं नव्हतं. त्याच्यामध्ये एक तो PPE किटचा घोटाळा होता, त्यानंतर दुसरं होतं ते MMRDAचे जे कोविड सेंटर्स होते, आणि सगळ्यात गजब म्हणजे पल्स मीटर आणि थर्मामीटर या गोष्टींकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. कारण ते पल्स मीटर जे आहे ते चायनीज ब्रँडचं ॲमेझॉनवरून आम्हीही मागवलं कोविड काळात, तर ते काय 260-280 रुपयाला मिळत होतं. तर त्यातही घोटाळा झाला आणि तोही तुम्ही बाहेर काढलाय. ह्या सगळ्या थोड्याशा हटके घोटाळ्यांबद्दल तुमच्याकडून ऐकायचं हे कसे काय घोटाळे या लोकांनी केले? नाही, यांनी कोविड काळामध्ये तर कहरच केला होता. यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, यांनी थर्मोमीटर नाही सोडला, यांनी PPE किट नाही सोडले, यांनी बॉडी बॅग जरी सोडल्या नाहीत. कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे. एवढंच काय, तर ह्यांनी ज्या गरिबांना, जे मजूर होते त्यांना महानगरपालिकेच्या वतीनं खिचडी ही दिली जायची, त्या खिचडीत सुद्धा यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळे एकही गोष्ट नाही
जी यांनी सोडली नाही. 3-3.5-4 हजार कोटीचा घोटाळा यांनी केला कोविडच्या काळामध्ये. आणि हा सगळा घोटाळा जो आहे ना तो कॅगच्या ऑडिटमध्ये बाहेर आलेला आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला मुंबईकर जनता 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वण फिरत होती, त्यावेळेला या सगळ्या सामुग्रीमध्ये हे पैसे खात होते, हे खिचडी खात होते, हे बॉडी बॅग मध्ये पैसे खात होते. आणि त्यामुळे अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा कहर ज्यांना म्हणतात तो त्या काळामध्ये त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेली त्यावेळेची शिवसेना आणि त्यावेळेचं या महाराष्ट्राच्या सत्तेत असलेलं महाविकास आघाडीचं सरकार यांनी मिळून हा सगळा घोटाळा हा कोविडच्या काळामध्ये केलेला आहे. तसं तर गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देशाचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटीचा झालाच आहे. परंतु कोविड मध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा यांनी त्यावेळेला भ्रष्टाचार केला. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांचं म्हणजे शर्मेने आपल्याला मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडनं कोविडच्या काळामध्ये घडलेलं आहे. हे सगळं मुंबईत घडत होतं आणि आता मला वाटतं ह्या निवडणुकांच्या ओघातच मुंबई महापालिकेच्याही निवडणुका लागतील आणि तेव्हा हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा नव्यानं समोर मांडले जातील. आणि अशा निवडणुका आल्या की मुंबई आणि मुंबईतला मराठी माणूस आणि मग मराठी माणसाचा कैवार घेणारी शिवसेना हे सगळं मुद्दाम मांडलं जातं. आता शिवसेना नेमकी कोणाची किंवा शिवसेना कोणती खरी कोणती खोटी, नकली कुठली आणि असली कुठली, हा सगळा जो पुन्हा वादाचा मुद्दा आहे तो पुन्हा पुन्हा येत राहील. पण मराठी माणूस, मुंबईतला मराठी माणूस आज कुणाकडे बघणार? म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय, एक आधार होता माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा की मराठी माणसाला कुठेतरी त्यांचा आधार वाटायचा की बाळासाहेब आहेत म्हणजे मी सुरक्षित आहे. अगदी दंगलीतले प्रसंग असोत किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असोत. पण आता काय आहे? म्हणजे आता जी परिस्थिती आहे, पूर्वी उद्धवजी जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कुठेही एका सभेच्या ठिकाणी यायचे किंवा कुठल्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एंटर करायचे तेव्हा त्यांचं स्वागत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने केलं जायचं. आज काय चाललंय? आज काय चाललंय हे आपण सगळे बघतोच आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली तर दिलीच, परंतु तुष्टीकरणाचं राजकारण आज ते हिंदुत्व सोडून करत आहे. आणि आज जे काही चाललंय ना, उद्धव ठाकरेंना मुंबईची संदेश खाली करायची आहे. संदेश खाली पश्चिम बंगालमध्ये जो अमानुष प्रकार घडला, जो एक प्रकारे मुसलमानांचं तुष्टीकरण आणि त्यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीने पायघड्या अंतरल्या होत्या की तुम्ही काही करा, अगदी गोरगरिबांच्या घरातल्या बाया मुली उचलून आणा, रात्रभर नाचवा, तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही त्यांचा उपभोग घ्या आणि नंतर सोडून द्या. तिथली जी बिकट परिस्थिती होती ती त्या परिस्थितीची झलक आपल्याला मुंबईत बघायला मिळेल असं वाटतं तुम्हाला? कारण काय आहे, काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे तो पूर्णपणे मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो जो आहे त्याप्रमाणेच काँग्रेसचा मॅनिफेस्टो आहे. आणि या काँग्रेसचा हात यांनी पकडलेला आहे, हिंदुत्व सोडलेलं आहे. आणि काँग्रेसचा हात पकडल्यामुळे त्यांना सुद्धा आता तुष्टीकरण करावं लागतंय. आणि आपण बघितलं की याकूब मेमनच्या कबरीला सुद्धा डेकोरेट करण्याचं काम या लोकांनी केलं होतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती ही मुंबईमध्ये निर्माण करण्याचं उद्देश हे उद्धव ठाकरेंचं आहे अशी कुठेतरी आपल्याला शंका येते. आता मराठी माणूस एका प्रकारे बाजूला पडला, म्हणजे तो जो मुद्दा आहे तो थोडासा अडगळीत टाकला ह्या लोकांनी. कारण यांचे मुद्दे जे आहेत ना, म्हणजे वेळ पडली की मग मुस्लिम तुष्टीकरण येतं, वेळ पडली की मराठी माणसाला चुचकारलं जातं. आणि जेव्हा ह्यांच्यावर काहीतरी शेकणार असतं तेव्हा ह्यांची अस्मिता म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असते आणि मग त्याच्यावरून ती कोल्हेकोळी सुरू होते. आपण जेव्हा मराठी भाषेचा विषय आता आपण चर्चा केली त्यावर, तर मराठी भाषा मराठी माणूस याचा जणू मक्ता शिवसेनेनंच घेतलेला आहे. आपण जसं मी म्हणालो की शिवसेनेचा जन्मच त्या मुद्द्यावर झाला, पण नंतर तो मुद्दा मागे पडला हे आपण सगळे जाणतोच. पण मराठी भाषा किंवा मराठी माणूस हे एकमेकांशी एवढा निगडीत असलेला हा जो विषय आहे, शिवसेनेनं काय केलं त्या दोन्ही गोष्टींसाठी? म्हणजे मराठी माणसाला एकतर त्यांनी त्यांची रसद म्हणून वापरलं
किंवा त्यांचं सैन्यबळ म्हणजे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बचे हुए मेरे पीछे आओ असंच करत आलेत ते. त्या रसद जी आहे ती काय जी फौज आहे त्या फौजेच्या पदरी काय पडलं? मला असं वाटतं की यांनी फक्त निवडणुकांकरता आणि राजकारण करण्याकरता तेवढाच यांचा मराठी माणसाचा जो विषय आहे किंवा मराठी भाषेबद्दलचं जे प्रेम आहे ते तिथपर्यंत सीमित आहे. यांची मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकली हे थोडं यांना विचारलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर मराठी तरुणाला उद्योजक तयार करायचं, उद्योजक झाला किंवा नोकऱ्या मिळाल्या, मग ह्यांचे झेंडे कोण उचलणार? आणि त्यामुळे तो तसाच राहिला पाहिजे म्हणजे यांचं काम करणार. त्यामुळे मराठी तरुणांना किंवा मराठी युवकांना खऱ्या अर्थानं जी संधी उपलब्ध करून दिली ती गेल्या 10 वर्षामध्ये उपलब्ध करून दिली. यांना मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करण्याकरता किंवा टक्केवारीसाठी कंत्राटदार जे लागतात ते मराठी आहेत का? हा माझा सवाल आहे. त्या ठिकाणी मराठी नवीन तरुणांना त्या ठिकाणी कंत्राटदार तयार करण्याकरता यांनी काय प्रयत्न केले किंवा त्याला उद्योजक करण्याकरता यांनी काय प्रयत्न केले? पण ते प्रयत्न खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने, मोदीजींच्या सरकारने केलं. जे संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये ज्या प्रकारे स्टार्टअपच्या ज्या काही योजना किंवा स्कीम झाल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुणांनी त्या योजनांचा फायदा घेऊन उद्योजक हे तयार झालेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुण आज जगाच्या पाठीवरती आपला जाऊन झेंडा रोवलेला आहे. अगदी सॅन होसे कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत मराठी माणूस पोहोचलेला आहे. आणि त्याला खऱ्या अर्थानं पोषक अशा प्रकारचं वातावरण जर कोणी निर्माण केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींनी केलं. ते देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मेक इन महाराष्ट्र असेल, अशा प्रकारच्या अनेक योजनांच्या द्वारे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आणून आणि ते काम आता पुढे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी पुढे नेत आहेत. आणि त्यामुळे यांचं मराठी माणसावरचं प्रेम हे बेगडी आहे, मराठी भाषेचं प्रेम हे बेगडी आहे, राजकारणापुरतं सीमित आहे असं मला वाटतं. आता सुरू झालंय असं की मधल्या काळात मराठा समाजाने मोठं आंदोलन उभारलं होतं आरक्षणासाठी. मनोज जरांगे पाटील हे एक नवं नेतृत्व मराठा समाजाला त्यातून मिळालं आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केले. त्यात सगळ्यात आधी धावले ते शरद पवार. दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते ते उद्धवजी. उद्धवजी या सगळ्या गोष्टींचा जसा फायदा घ्यायला बघतात, प्रत्यक्षात मराठा आरक्षणासाठी त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतः काही प्रयत्न केले नाहीत. शरद पवार 4-4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनीही कधी मराठा आरक्षणाला हात लावला नाही. पण जेव्हा भारतीय जनता पक्षाचं किंवा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचं सरकार असतं राज्यात तेव्हा यांना हे आरक्षणाचे वगैरे मुद्दे सुचतात. आणि जेव्हा कुठे असं आरक्षणाचं आंदोलन वगैरे सुरू झालं की त्यात हे सक्रिय सहभाग घ्यायला पोचतात आणि मग तिथे दुरीतिरी एक्का अशा घोषणा ऐकाव्या लागतात. त्यातूनही त्यांना काही लाज शरम त्याची काही न वाटता, परवा न वाटता ते पुन्हा या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं ते जाणीवपूर्वक तापवलं गेलं होतं. त्याचा ह्या निवडणुकांवर काही फरक पडेल, भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मी तर म्हणेन की देवेंद्रजींना खास करून त्यात ओढलं गेलं होतं. म्हणजे ज्यांनी या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या शासन काळात त्याच व्यक्तीवरती नको ते आरोप करून हे सगळं ट्विस्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता या लोकसभेच्या निवडणुकीत या सगळ्या गोष्टींची उजळणी होईल, त्याचा काय परिणाम होईल, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, सर्वप्रथम तर शरद पवार साहेबांनी नेहमीच मराठा आरक्षणाला विरोध केला. सामनानी कशा प्रकारचं कार्टून मराठा आरक्षणाच्या विषयावरनं सामनामध्ये छापलं होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय आणि आरक्षण दिलं ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते आरक्षण देण्यात आलं. ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाल्याच्या नंतर त्यावेळेला सरकार सत्ता परिवर्तन झालेलं होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये होतं. हे त्यावेळेला सक्षमपणे मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकले नाहीत, वेळेवर त्या ठिकाणी वकील पोहोचले नाहीत
आणि आपलं जे काय आर्ग्युमेंट आहे ते तिकडे न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण खारिज केलं. कधी खारिज केलं? महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेला त्यांनी खारिज केलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आल्याच्या नंतर आपण आता पाहिलं की पुन्हा एकदा तो सेन्सस, तो सर्वे, तो पुन्हा एकदा तो करण्यात आला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदा करून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला. मराठा समाजाच्या बाजूने कायदा करण्यात आला आणि मराठा आरक्षण हे आता देण्यात आलेलं आहे. आणि मराठा समाजाला जसं पाहिजे तसं वेगळं नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण, वेगळं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय हा मिळवून दिलेला आहे. राजकारणातल्या काही व्यक्तिमत्वांबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. सगळ्यात आधी मुद्दाम मी उद्धव ठाकरेंबद्दल विचारेन की ज्यांनी संधी मिळताच मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं, जे खरं तर एकनाथ शिंदेंना आधी कमिट केलं गेलं होतं आणि ती तर एक परिस्थिती निर्माण झाली आणि मग परिस्थितीजन्य गोष्टी घडल्या आणि त्यातून मग ते कुणाला मुख्यमंत्रीपद द्यायचं याच्यावर त्यांच्यात तो खल झाला. पण त्याही आधी जेव्हा क्लेम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यामुळे 105 आमदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा होता, तो डावलून यांनी महाविकास आघाडीला जन्म दिला आणि मग नंतर हे मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं. तसंच शिवसेनेतही झालं. म्हणजे शिवसेनेची पक्षीय संरचना जी आहे त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष हे पद नव्हतं, ते निर्माण केलं गेलं आणि त्या पदासाठी यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला. त्याला राज ठाकरेंनी अनुमोदन दिलं. हा सगळा इतिहास आहे. हे जे काही व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टींमधून पुढे येतं ना, आपल्या एक स्वभाव वैशिष्ट्य उद्धव ठाकरेंचं, त्याबद्दल सातत्याने म्हणजे माध्यमातही चर्चा होते आणि राजकारणी त्यावर जेव्हा त्यांच्या खाजगीत गप्पा होतात तेव्हा खूप शेलक्या भाषेत बोलतात. पण एकंदर तुम्हाला उद्धवजी हे व्यक्तिमत्व कसं वाटतं? की मला असं वाटतं की एका उदाहरणामध्ये, फक्त एका उदाहरणामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे क्लिअर होतं. ते उदाहरण म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असताना, स्वतः सरकार चालवित असताना तुमच्या पक्षाच्या 54 पैकी 40 आमदार तुम्ही मुख्यमंत्री सत्तेत असताना तुम्हाला सोडून जातात, सत्तेला लाथ मारून सोडून जातात. असं उदाहरण हिंदुस्थानाच्या राजकारणामध्ये अजूनपर्यंत आपण बघितलेलं नाही. पक्ष कुठले असतील, परंतु सत्तेत असताना राज्याच्या 1 नंबरच्या स्थानावरती आपल्या पक्षाचा नेता असताना 53 पैकी 40 आमदार त्यांना सोडून सत्तेला लाथ मारून सत्तेच्या बाहेर निघून जातात. याच्यामध्येच उद्धवजी ठाकरे काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये झालं. सोडूनच हे ठाकरे जे आहेत त्यातले दुसरे ठाकरे, राज ठाकरे, जे आता भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन या निवडणुकात तुमच्या सोबत आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की राज ठाकरेजी एक करिश्मा असलेले, कॅरिझमॅटिक ज्याला म्हणतात नेते आहेत. असंही म्हणेन की नियतीने त्यांच्यावरती अन्याय केला, परंतु कुठे ना कुठे परिस्थितीशी झुंजत ते आपलं अस्तित्व हे निर्माण करीत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला उभारी देण्याचा एक चांगला प्रयत्न ते करीत आहेत. त्यांचा प्रयत्न असा होता की मराठी माणूस हा जो मुद्दा होता तो बाळासाहेब ठाकरेंनी 60च्या दशकात खऱ्या अर्थानं मांडला होता. ते बजाव पुंगी उठाव लुंगीपासून सुरू झालेलं आंदोलन आणि त्यातून शिवसेनेचा जन्म. तसंच आंदोलन राज ठाकरेंनी मधल्या काळात केलं आणि जशी लोकप्रियता त्यावेळेला बाळासाहेबांना आणि शिवसेनेला मिळाली होती तशीच मनसेला आणि राज ठाकरेंना मिळाली. आता तोच नेमका मुद्दा जो आहे, जो परप्रांतीयांविरुद्ध त्यांचा जो आक्रमक रवैया होता, तो आता कुठे भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांच्या जवळीकीला अडसर ठरतोय. म्हणजे जनसामान्यात तशी एक विचारांची लाट आहे की राज ठाकरे हे नेहमीच परप्रांतीयांना विरोध करत आलेले, पण ते मराठीचा मुद्दा मांडत काही गोष्टी जनतेसमोर ठेवत आले. पण आता त्यांनी निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे आणि त्यामागे काही जण म्हणतात की तो मुद्दा आहे की त्यांना परप्रांतीयांचा त्यांचा जो आकस आहे त्यांचा, आणि त्या मुद्द्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला अडचणीचं ठरू शकेल म्हणून त्यांनी माघार घेत बिनशर्त पाठिंबा दिलाय. पण
प्रत्यक्षात तसं नाही आहे असं म्हटलं जातं. भारतीय जनता पक्षाचे नेतेही राज ठाकरेंना डिफेंड करायला नेहमी मैदानात उतरतात. एकंदर या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसेने निवडणूक लढवायला हवी होती की ह्या जो बिनशर्त पाठिंबा म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ते त्यांनी स्वतःच घोषित केलेलं आहे की या देशाला एका सक्षम आणि भक्कम अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदीजींमध्ये ते नेतृत्व दिसतं. गेली 10 वर्ष सातत्यानं नरेंद्र मोदीजींनी हे दाखवून दिलंय, जगाला दाखवून दिलंय की भारत एक आता हा वेगळा भारत आहे. आणि त्यामुळे त्या भूमिकेला समर्थन देण्याकरता त्यांनी असं म्हटलं की समजा मी युतीमध्ये आलो असतो तर जागा वाटप आणि हे सगळं, पण त्यामध्ये कुठेतरी काहीतरी स्वतःचा सेल्फिश मोटिव्ह त्याच्यामध्ये आहे. जागा मिळवण्याकरता, सत्तेचं किंवा अधिकाराचं स्थान मिळवण्याकरता ते युती करत आहे. आणि त्यामुळे त्याच्यापासून बाजूला राहण्याकरता की मी कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता पाठिंबा देत नाहीये, परंतु या देशाची ही गरज आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजे. आणि त्यामुळे देशाची गरज लक्षात घेता मी हा पाठिंबा देत आहे. त्यामुळे समवेळ कुठेतरी निवडणूक न लढवता बिनशर्त पाठिंबा देण्यामध्ये सुद्धा ते एक स्टेटमेंट करत आहे. मराठी युवक हा एक मोठा फॅक्टर आहे. त्यात असेही काही मतदार आहेत या निवडणुकीत. 2014ला सर्वाधिक मतदार जे होते ते पहिल्यांदा मतदान करणार होते आयुष्यातलं, ज्यांची वयोमर्यादा नुकतीच 18 वर्ष पूर्ण झाली होती. त्यानंतर मधल्या 10 वर्षाच्या कालखंडानंतर हा दुसऱ्यांदा योग आलाय की एक मोठी संख्या आहे की जी 18 वर्ष पूर्ण करून निवडणुकीचा हक्क प्राप्त झालाय आणि ते पहिल्यांदा मतदान करतायत. त्यावेळेलाही एक चमत्कार घडला होता. काँग्रेसचं जे सरकार होतं, जे जवळपास 15 वर्ष केंद्रात भ्रष्टाचाराचा जो धुमाकूळ घालत सगळं आपण पाहत होतो काय चाललंय, वेगवेगळे घोटाळे, आणि त्याला कुठेतरी छेद देत नरेंद्र मोदींसारखा एक नवा चेहरा भारताचा पंतप्रधान झाला. 2024ला काही वेगळा चमत्कार घडेल. म्हणजे जसं मोदीच आएगा तो मोदी हे ज्या पद्धतीने मांडलं जातं, तर हा जो युवा मतदार आहे जो पहिल्यांदाच मतदान करतोय त्याच्या डोक्यात नरेंद्र मोदींबद्दल नेमके काय विचार असतील, किंवा ते आता आपल्या पहिल्यांदा जे केलं जाणारं मतदान आहे त्या मतदानाच्या बदल्यात काय अपेक्षा ठेवत असतील? गेल्या 10 वर्षामध्ये या देशाच्या युवकाला अनेक प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा संध्या हे मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, त्या अशा प्रकारच्या योजनांतून अनेक युवकांना त्यांचे उद्योग, नवीन उद्योग तयार करण्याकरता, उद्योजक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या वतीनं कर्ज देण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये मराठी युवकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मराठी युवकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि मराठी युवकांनी स्टार्टअपच्या त्या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती पुरेपूर अशा प्रकारचा फायदा जो आहे तो उचलला. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये युवकांना निर्माण करून दिलेली संधी आणि आता पुढची 15 वर्ष भारताचं जे एक डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज ज्याला म्हणतात की भारताचं एज, मीडियन एज हे सगळ्यात कमी असल्यामुळे आणि ते ऍडव्हान्टेज अजून पुढची 15 वर्ष आपल्याकडे राहणार असल्यामुळे पुढच्या 15 वर्षामध्ये भारत देश हा कसा अग्रेसर होऊ शकतो, तिसरी नाही परंतु पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भविष्यामध्ये कशी होऊ शकतो, किंवा जे प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे की भारत देशाच्या स्वतंत्रतेला ज्यावेळेला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत हे विकसित राष्ट्र झालेलं असेल. ते विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने जी वाटचाल आहे नुसतं स्वप्न नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये झालेली कृती आणि पुढचा जो रोड मॅप आणि पुढचं जे विजन आहे हे सगळं दोन्ही जर तुम्ही त्याला कंबाईन केलं तर मोठ्या प्रमाणावरती युवक हा मोदीजींकडे आकर्षित असलेला दिसून येतो. आणि त्याप्रमाणे यावेळेलाही मोठ्या प्रमाणावरती 18 ते 25च्या वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आपल्याला दिसेल. अमितजी, तुम्ही बोलता बोलता आपण कसं झालं की मुंबई महानगरपालिका असो की महाराष्ट्राची विधानसभा, ते अगदी लोकसभेच्या निवडणुका, या सगळ्या गोष्टींना म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या अंगांना कोणांना स्पर्श करून आपण एक साधक बाधक अशी जी चर्चा इथे सादर झाली आपल्याकडून, त्यातून मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असेल. तुम्हाला जर काही गोष्टी अजून सुटल्यात असं वाटत असतील,
काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की त्या विचारू शकता. आकार डिजी9 पॉडकास्टचं उद्देशच हे आहे की यातून जनसामान्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मनातल्या भावना यांना कुठेतरी वाट करून द्यायची आणि काही अभ्यासू नेते, अभ्यासू राजकारणी, अभ्यासू समाजसेवक अशा लोकांना या व्यासपीठाचा वापर करू देत, हे व्यासपीठ उपलब्ध करून देत जनहिताचे प्रश्न लोकांच्या समोर आणायचे. इथे राजकारणाकडे अपरिहार्यतेने आम्हाला वळावं लागलं कारण अमित साटम स्वतः आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजकारणाशी जो संबंध आहे तो कुठे ना कुठेतरी इथे उद्धृत होतच होता. पण राजकारणापलीकडे जाऊन आपण बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या निव्वळ सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या होत्या आणि त्यालाही आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आजच्या या पॉडकास्टमधून बरंच काही घेण्यासारखं आहे आणि बरंच काही तुमच्या सहकार्यांना देण्यासारखंही आहे. त्यामुळे तुम्हाला जर यातून काही गवसलं असेल तर ते नक्कीच आपल्या सहकारी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डिजी9. तुर्तास या नोटवर इथेच आपली रजा घेतो. अमितजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि या सगळ्या आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. खरं तर प्रश्न अनेक आहेत आणि ते संपणारे नाही आहेत. निवडणुका जशा येत जातील तसे तसे ते प्रश्न आपल्यासमोर येत जातात. तुम्ही बऱ्याच काही गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात होत्या त्याचं खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि त्या सगळ्या गोळा करत तुमच्यासमोर पुन्हा त्यांना रिकॉल करणं हा एक माझा उद्देश होता आजच्या पॉडकास्टचा. पण लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे थोडा आपण तिकडे फोकस जास्त केला होता आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जे उत्तर दिलं आहे ते मला वाटतं फारच समर्पक होतं आणि त्यातून आमच्या प्रेक्षकांनाही बरीच माहिती मिळाली असेल. तर पुन्हा एकदा तुमचं आभार व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी9. धन्यवाद. नमस्कार.